नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो. केंद्र सरकारकडून एसएससी जीडी 2026 साठी नवीन वेकेन्सी म्हणजे जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो. ही वेकेन्सी मित्रांनो पोलीस भरती सारखीच सेम आहे मित्रांनो. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात ते याचा सुद्धा फॉर्म फिलअप करू शकतात किंवा याचा सुद्धा वेकन्सीला अप्लाय करू शकतात आणि एक चांगली सरकारी नोकरी घेऊ शकतात मित्रांनो. आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये काय काय मैदानी चाचणी लागणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो वेकेन्सी किती आहेत, कोणकोणती पोस्ट आहेत याची सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो एसएससी जीडी 2026 साठी वेकेन्सी आहे. यामध्ये बघा मित्रांनो 1 डिसेंबर 2025 पासून याचे फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहेत मित्रांनो आणि तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे एक महिना बरोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहेत मित्रांनो. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे 31 डिसेंबर आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी परत तुमचं करेक्शन विंडो काही तुमच्या चुका वगैरे फॉर्म फिलअप करताना झाल्या असतील तर तुम्ही 8 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही भरू शकता मित्रांनो. जर आपण एक्झाम बघितलं आधी याचं लेखी असतो मग त्यानंतर मैदानी असतो त्यानंतर मग आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम अशा पद्धतीने हे चालत असतं मित्रांनो. यामध्ये टेंटेटिव्ह जे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे लेखी परीक्षा हे फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्याच्या कालावधीत कधी सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळं चला पुढे बघूया आता. मित्रांनो टोटल जागा या ठिकाणी 25,487 जागा आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या पोस्ट मिळून त्यामध्ये मित्रांनो BSF आहे, त्यानंतर CISF आहे, त्यानंतर CRPF आहे, SSB, ITBP, AR आणि SSF अशा वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार तुम्ही बघू शकता. जनरलला 222 आहेत आणि 5,547 जागा CISF चे आहेत आणि CRPF चे या ठिकाणी 598 जागा म्हणजे 2523 जागा असं वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी हे पोस्ट बघू शकता. टोटल वेकेन्सी या ठिकाणी 25,887 आहेत मित्रांनो. यामुळं बंपर वेकेन्सी आलेली आहे मित्रांनो. जी पोलीस भरतीचा अभ्यासक्रम असतो तोच या ठिकाणी असतो मित्रांनो. तुम्ही या सुद्धा परीक्षेला अप्लाय करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे यांच्या. हे जे BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR आणि SSF याचे लॉंग फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यापैकी कुठल्याही पोस्टला तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. ओके, हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता वयाची अट. आता वयाची अट म्हणजे मित्रांनो 18 ते 23 तुमचं वय पाहिजे मित्रांनो. म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 या वयोगटातील तुम्ही पाहिजे मित्रांनो. याचाच अर्थ 2/1/2003 च्या नंतर आणि 1/1/2008 च्या आधी जन्मले या कालावधीत जन्मलेले विद्यार्थीच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळतो ऍज पर रूल्स. या ठिकाणी SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं आणि एक सर्व्हिसमॅन वगैरे असतील तर 3 वर्षाचं मित्रांनो. अशा पद्धतीने ही वयाची अट आहे मित्रांनो. त्यानंतर परीक्षा पद्धती आधी लेखीच एक्झाम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. त्यामुळे परीक्षा पद्धती कशी असणार आहे मित्रांनो. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं त्या सेंटर्स असतात एक्झामच्या त्या ठिकाणी सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायचे आहेत मित्रांनो. यामध्ये बघा मित्रांनो टोटल 4 विषय असतात. पहिला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच आपलं बौद्धिक चाचणी. दुसरा आहे मित्रांनो जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान. त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणित. इंग्लिश आणि हिंदी यापैकी कुठलं तरी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो. आता हे लेखी पेपर जे आहे मित्रांनो तुम्ही मराठीत सुद्धा देऊ शकता मित्रांनो. का या ठिकाणी मेन्शन केलेलंच आहे त्याने मित्रांनो. या जे 21 भाषा संविधानानं जे
तरतूद केलेले आहेत त्या 21 भाषा म्हणून कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता मित्रांनो. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. जर क्वेश्चनचं बघितलं तर 20 प्रश्न 40 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी. तसेच प्रत्येक विषयाचे 20 मार्क, 160 मार्काचा या ठिकाणी तुमचं पेपर असणार आहे. आणि 60 मिनिटात म्हणजे 1 तास, म्हणजे 1 मिनिटाला एक प्रश्न, सॉरी, या ठिकाणी 80 क्वेश्चन असणार आणि 60 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाणार मित्रांनो. यासाठी तुम्हाला 1 तास दिला जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे मित्रांनो. 0.25 निगेटिव्ह मार्किंग यासाठी तुम्हाला असणार आहे मित्रांनो. त्यामुळं हे चांगलं तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा सोडवावं लागणार आहे मित्रांनो. हे झालं लेखी परीक्षेबद्दल. आता अभ्यासक्रम बघा, नेमका अभ्यासक्रम काय असतो, काय तुम्हाला वाचावं लागतं. तर इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिश आणि हिंदी यामध्ये मित्रांनो तुम्हाला भाषा सिलेक्ट करता येणार नाही. या ठिकाणी इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्येच द्यावं लागेल, हिंदी म्हणलं की हिंदीमध्येच तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील मित्रांनो. क्वेश्चन सुद्धा इंग्लिश किंवा हिंदीमध्येच विचारले जातील मित्रांनो. बघा, कॉम्प्रिहेन्शन रायटिंग म्हणजे एक गद्यांश लेखन, ऑप्शन्सच असतात त्यामध्ये. सेंटेन्स फॉर्मेशन, एरर डिटेक्शन, ग्रामरचा पार्ट, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, पॅराजंबल्स, इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे आपले म्हणी, वाक्यप्रचार वगैरे, OWS शब्दसमूहाबद्दल एक शब्द, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. अशा पद्धतीने हे इंग्लिशचं आहे मित्रांनो. यानंतर हिंदीकडे बघितलं तर आपण गद्यांश लेखन, वाक्य निर्माण, त्रुटी पहचान, वाक्य सुधार, पॅराजंबल्स, मुहावरा व वाक्यांश, एक शब्द प्रतिस्थापन, पर्यायवाची अथवा विलोम शब्द. अशा पद्धतीने हिंदीचं सिलेबस आणि हे इंग्रजीचं सिलेबस मित्रांनो. अशाच पद्धतीने आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा जर बघितलं, तुम्हाला हे सगळं वाचावंच लागतील. हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी, इडियम्स, पॅराजंबल्स म्हणजे जवळपास 90% सिलेबस या ठिकाणी सेम आहे मित्रांनो. एक 10% तुम्हाला वेगळं या ठिकाणी अभ्यास करावा लागेल मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी मॅथ्स अंकगणितचं जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये बघा, या ठिकाणी संख्या पद्धती, टक्केवारी, सरासरी, प्रमाण व प्रमाणमान, व्याज, नफा व तोटा, सवलत, भूमिती, वेळ व अंतर, वेळ व काम, मूलभूत अंकगणित या ठिकाणी. अशा पद्धतीने हे सगळं मित्रांनो हे पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणून म्हणलोय मी सुरुवातीला मित्रांनो, पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि केलंच पाहिजे मित्रांनो. खूप सेम आहे सिलेबस. पुढे बघा, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये द्यायचं असेल तर हे सिलेबस बघा आणि मराठीमध्ये द्यायचं असेल तर हा सिलेबस असतो मित्रांनो. बघा, अवकाशीय प्रतिमा, अवकाशीय अभिमुखता, निरीक्षण, दृश्य स्मरणशक्ती, गणितीय विश्लेषण, मौखिक विश्लेषण, अमौखिक विश्लेषण, साम्यरूपता, कोडिंग डिकोडिंग, साम्य आणि फरक, अलीकडील अभ्यास. आता अशा पद्धतीने मित्रांनो हे सिलेबस आहे मित्रांनो. हेच सिलेबस पोलीस भरतीमध्ये सुद्धा येतो मित्रांनो. हे तुम्हाला अवघड टर्म्स वाटत असतील किंवा तुम्हाला हे समजण्यास थोडं डिफिकल्ट असेल मित्रांनो, खूप सोपं आहे मित्रांनो. तुम्ही कमेंट करा मित्रांनो, यावर डिटेलमध्ये अजून मायन्यूट पद्धतीनं अजून डीप मध्ये जाऊन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल सिलेबस तर तुम्ही कमेंट करा, त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया मित्रांनो. त्यानंतर सामान्य ज्ञान, यामध्ये बघा, वैज्ञानिक शोध व क्रीडा, पुरस्कार व सन्मान, महत्वाच्या तारखा, संस्कृती, भूगोल, अर्थव्यवस्था, भारतीय जागतिक इतिहास, सामान्य राजकारण आणि चालू घडामोडी. ह्या सगळ्या सिलेबस पोलीस भरतीमध्ये आहेत, तुम्ही रिलेट करू शकता. हेच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. पुढे बघा, आता शारीरिक चाचणीकडे वळूया. लेखी झालं, लेखी नंतर या ठिकाणी एक मेरिट लिस्ट लागेल, त्या पद्धतीनं कट ऑफ लागेल आणि त्या कट ऑफ नुसार तुम्हाला या ठिकाणी शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल. आणि या ठिकाणी पोलीस भरती सारखं रेस नसतो मित्रांनो, म्हणजे फक्त 500 जणांना पळवतील आणि 10 जणांनाच घेतील अशा पद्धतीनं नसणार मित्रांनो. या ठिकाणी हे क्वालिफाईंग आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही एवढं हे केला तर तुम्ही सिलेक्ट, म्हणजे तुम्हाला पुढे मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सिलेक्ट केलं जाईल. बघा, फिजिकल टेस्ट मध्ये काय काय पाहिजे. मुलांसाठी रेस म्हणजे पळणं, 5 किलोमीटर पळायचं मित्रांनो 24 मिनिटांमध्ये, 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये.
पळू शकता तुम्ही. तर पोलीस भरतीचे 4.5 मिनिटात पळता म्हणा 1.5 किलोमीटर, हे तर सोपं आहे. 5 किलोमीटर 24 मिनिटात. आणि जर महिला असेल तर 1.5 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर या ठिकाणी 8.5 मिनिटात पळायचं आहे मित्रांनो. आता पुढं या ठिकाणी अजून एक रेस या ठिकाणी असणार मित्रांनो, 1.6 किलोमीटर इन 7 मिनिट्स. 7 मिनिटात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे 2 रेस असतील, 5 किलोमीटरचे एक आणि एक 1600 मीटरचा. अशा पद्धतीने हे टाइम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. फिमेल कॅन्डिडेट साठी या ठिकाणी 800 मीटर 5 मिनिटात आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे असेल मित्रांनो. आता अजून काय आहे मित्रांनो, हाईट. हाईट किती पाहिजे तुम्हाला, तर पुरुष असेल तर 170 सेंटीमीटर आणि महिला असेल तर 157 सेंटीमीटर, हे जनरल कॅटेगरीसाठी. जर तुम्ही ST असाल किंवा SC असाल त्यासारखं या ठिकाणी रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, 162.5 सेंटीमीटर वगैरे, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. पुढे बघा, चेस्ट, छाती साधारणतः किती पाहिजे. मुलांसाठी बघा मित्रांनो, हे 80 मीटर न फुगवता आणि फुगवून तुमचं 5 सेंटीमीटर वाढलं पाहिजे, जे पोलीस भरतीमध्ये सुद्धा कॉमन आहे मित्रांनो. हे झालं चेस्ट बद्दल मित्रांनो. तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी मैदानी चाचणी, त्याआधी मित्रांनो तुमचं फिजिकल म्हणजे लेखी चाचणी, मैदानी चाचणी, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन साठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल. आणि मेडिकल जे आहे मित्रांनो, ते पोलीस भरती सारखंच सेम असणार आहे मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे कागदपत्र या ठिकाणी तपासले जातील आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल मित्रांनो. जर ऍव्हरेज जर आपण बघितलं सॅलरी किती भेटेल, तर मित्रांनो 21,700 ते 69,100 भेटेल मित्रांनो. मी तुम्हाला इथं आकडा एवढं मोठं दाखवतो कारण का मित्रांनो, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे मित्रांनो. पोलीस भरती आता जे तुम्ही तयारी करताय ते स्टेट लेवलला येतो, हे सेंट्रल लेवलला आहे मित्रांनो. आणि 8वा वेतन आयोग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट झालं की ते सुद्धा लागू झालेलं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नोकरी भेटेल मित्रांनो आणि पगार सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला भेटेल मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो शेवटी माझं मत काय आहे मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात ते करा सुद्धा मित्रांनो, त्यामध्ये काहीच शंका नाही आहे. परंतु याचं सुद्धा तुम्ही फॉर्म भरलं पाहिजे. का? कारण मैदानी चाचणी बघितलं तर सेम आहे मित्रांनो पूर्णपणे. आणि जर तुम्ही याचं जर लेखी परीक्षाबद्दल माहिती बघितलं तर तुम्ही पोलीस भरतीचं जे अभ्यास केलेला आहात तेच अभ्यास जवळपास 90% 90% खूप होईल, एक 80% या ठिकाणी सेम आहे मित्रांनो. फक्त 20% तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल. तेवढंच जर तुम्ही केलात तर तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय करू शकता. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे फी किंवा ह्या आपल्या परीक्षेला अप्लाय करणं गरजेचं आहे मित्रांनो. फी सुद्धा या ठिकाणी 100 रुपये आहे मित्रांनो. या ठिकाणी फी सुद्धा काही जास्त नाही, 100 रुपये फी आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि तुम्ही याचा अभ्यास करून सुद्धा पास होऊ शकता आणि मराठीत सुद्धा देता येऊ शकतो मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिलं जाईल की तुमचं एक्झामचं जे विषय आहे म्हणजे तुमचं जे माध्यम आहे, लँग्वेज आहे, तुम्ही काय ठेवणार, त्या ठिकाणी तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. यावर मित्रांनो अजून कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी माहिती नसतील तर तुम्ही कमेंट करा पोस्ट म्हणून मित्रांनो. त्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय काय या ठिकाणी काम करावं लागतील पोस्ट मिळाल्यानंतर, सिलेक्ट झाल्यानंतर, म्हणजे थोडक्यात जॉब प्रोफाईल काय काय असेल याच्यावर डिटेल व्हिडिओ या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.